आजचं नियोजन एवढं खतरनाक आहे का नाही हे इशे लोडच आहे. कारण की आज निघालोय बघा भिलवडीच्या घाटावर होड्यांच्या शर्यती बघा. भिलवडीत आलो तसं बघा गाडी पहिला आपल्या का नाही सेफ ठिकाण लावून घेतले आणि डायरेक्ट आलो बघा नदीच्या दिशेने. आलो तसंच बघा इकडे सगळीकडे का नाही हळूहळू का नाही गर्दी होत होती. ज्यांना जिथं जागा भेटेल तिथं सगळी बसून घेत होती. आपण तर बघा पहिल्यांदा चालतो बघायला होडीच्या शर्यती. त्यामुळे का नाही आपण कुठं बसलो नाही, डायरेक्ट उभा राहून नदीच्या काठाला झालो बघा बघायसाठी. तेवढ्या ठिकाणी बघा आपले प्रदीप आप्पा कदम यांची एंट्री झाली. शर्यत बघायसाठी लहान मुलांपासून ते म्हातार माणसांपर्यंत सगळ्यांनी तिथे हजेरी लावली होती. आता ज्या गोष्टी सगळेजण आतुरतेने वाट बघत होती ती म्हणजे एकदा शर्यत कधी सुरू होत्या. मग एकदाशी बघा शर्यत वगैरे सुरू झाली. शर्यत जशी सुरू झाली तसं बघा कोणच कोणाला ना ऐकत नव्हतं. माझी उत्स्फूर्तता एवढी वाढलेली की नाही मी डायरेक्ट बघा असं पाण्यातच उतरलो. वल्लो वगैरे झालो काय विषय नाही, पण आपला नाद आहे तो पूर्णच केला पाहिजे. सगळ्या होडीवाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की पाण्यात बघा एवढं कष्ट यायला लागतंय नाही त्या सगळं डोळ्यानं बघितलंय. शर्यतीचा शेवटचा फेरा आला आणि पहिला नंबर मारला ती बघा आपल्या सांगलीवाडीनं. शर्यत बघायच्या नादात एवढा व्यस्त होतो की पाण्याच्या एवढ्या आत गेलो एवढं कालच नाही बघा. एवढं असं सगळं वल्ल झालं काय विषय नाही. ब्लॉग अजून संपलेला नाही, पुढचा कार्यक्रम बघून जावा. आपला गावचा आहे बैल जोडा लाखात नंबर एकचा. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो नक्की करा.